आजपासून प्रचार संपला असला तरी उमेदवारांना 5:30 नंतर घरोघरी जाऊन प्रचार करता येण्याची मुभा देण्यात आली आहे। 15 तारखेपर्यंत घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेता येणार आहे। मुंबई महापालिका मतदानासाठी सज्ज झाली आहे। निवडणुकीसाठी 64,375 कर्मचारी आणि अधिकारी, 4,500 स्वयंसेवक तसंच 22,000 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदारांच्या रांगांचं व्यवस्थापन दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाणार आहे। नवी मुंबईत मनसेनं भाजपचा जाहीरनामा फाडत निषेध व्यक्त केला। जाहीरनाम्यात पालिका शाळेत केजी ते पीजी हिंदी सक्तीचा समावेश केला। या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं तीव्र शब्दात निषेध केला। यावेळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळेंसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हा प्रमुखांनी आंदोलनात सहभाग नोंदवला। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 29 गुन्हे दाखल झाले। तसंच या कारवाईत आतापर्यंत 3 कोटींहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आली आहे। तसंच 1,200 लिटरची दारू आणि 55 किलोहून अधिकचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं। उल्हासनगरमध्ये पैशांनी भरलेली बॅग जप्त केली। सुभाष शेकडी परिसरातल्या आंबेडकर चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली। घटनास्थळी पोलिसांनी निवडणूक भरारी पथक दाखल झालं असून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं बॅग ताब्यात घेतली आहे। तसंच आता या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे। मुंबईतील प्रभाग 94 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला। जावेद शेख यांनी याबाबतचा आरोप शेख यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर वांद्रे पूर्वेतील निर्मल नगर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली। अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडिओ समोर आला। अंबरनाथ नगर परिषदेबाहेर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते। काल उपनगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर पालिकाबाहेर भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते। या राड्याचा व्हिडिओ समोर आला। वरळी कोळीवाडा वॉर्ड 193च्या ठाकरे गटाच्या उमेदवार सौ हेमांगी हरीश वरळीकर यांचे पती आणि महिला शाखा संघटक संस्कृती सावंत यांना पैसे वाटत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार श्री सूर्यकांत बाबू कोळी यांनी धाड घातली। त्यांच्यासोबत सर्व स्थानिक जागरूक नागरिकांनी मिळून पकडलं असा आरोप कोळींनी केला। डोंबिवलीनंतर आता कल्याण पूर्वेतही राजकीय वातावरण तापले। खळगोलवली परिसरात पैसे वाटपाचा व्हिडिओ काढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली। भाजप पदाधिकाऱ्यांनी लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। नेरूळमध्ये 2.5 लाखांची रोकड पकडली। मनसे कार्यकर्त्यांनी रोकड पकडली। भाजपचे कार्यकर्ते दुचाकीवरून रोकड ने-आण करत होते। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना नेरूळ पोलीस ठाण्यात नेले। मराठी माणसाचं नाही तर तुमचं अस्तित्व पणाला लागलंय अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला। तर मराठी माणसाच्या अवस्थेसाठी ठाकरेच जबाबदार असल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री शिंदेंनी केला। मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं। उद्धव ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला। मुख्यमंत्र्यांनी प्रचंड खुर्च्यांच्या समुदायाला संबोधित केलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली। तसंच सत्ताधाऱ्यांकडे सांगण्यासारखं काही नसल्यानं पैसे वाटप करण्यात येते असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। निवडणुकीच्या आधी जागे राहा आणि पापाचा पैसा घेऊ नका असं आवाहन ठाकरेंनी केलं। निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणाऱ्यांना ठोकण्याचं काम करण्यासाठी माणसं ठेवल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। यासाठी आम्ही आउटसोर्सिंग केल्याचं राऊत म्हणाले। शिंदेचे लोक पैसे वाटत असतील तर भाजपच्या लोकांना पाठवू आणि भाजपचे लोक पैसे वाटत असतील तर तिथं शिंदेच्या लोकांना पाठवू असं राऊत म्हणाले। नक्कल केल्यामुळे आदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना संजय राऊतांनी उत्तर दिले। ज्या काकांचा उल्लेख केला त्याच काकांकडे तुम्ही चहा प्यायला जात होता आहात, त्यांचा आता एवढा तिरस्कार का आला असा सवाल राऊतांनी मुख्यमंत्र्यांना विचारला। ज्याला नक्कल करता येते ते करतात असा टोला राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लगावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राशीद मामूनपेक्षा भयंकर आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली। मुंबईत यापुढे विमानतळ नसेल कारण मुंबई विमानतळाचा भूखंड अदानीला दिला जाणार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। पैसे वाटप केल्याशिवाय भाजप निवडून येऊ शकत नाही असा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे। तसंच यावर निवडणूक आयोगाचं लक्ष नसून आयोग गुलाम झालाय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कोण कोणाच्या आठवणी पुसू शकत नाहीत, इतिहास मिटवता येत नाही अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रवींद्र चव्हाणांवर निशाणा साधलाय। तसंच इतिहास पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाच स्वतःचा इतिहास नसल्याचा टोला आंबेडकरांनी लगावलाय। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महागाईच्या मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला। महागाई पाहिजे असेल तर खुशाल मोदींना मत द्या असं प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलं। काँग्रेसकडून युती करायला उशीर झाला पण आता देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केले। 2014, 2019 या 2024 या निवडणुकांमध्येच जर काँग्रेससोबत युती झाली असती तर भाजप कुठेच दिसली नसती असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष काही केला थांबत नसल्याचं दिसतंय। काल नवी मुंबईतील सभेमधून गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना थेट इशारा दिला। आम्हाला छेडू नका, आमच्या नादी लागाल तर तुमची जागा दाखवू असा थेट इशाराच गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना दिला। नवी मुंबईतील जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीतच त्यांनी हा इशारा दिला।
मुंबई ही महाराष्ट्र आणि हिंदुस्थानातच राहणार आहे. मात्र मुंबईला बॉम्बे म्हणायची जुनी सवय आहे. आम्ही मुंबई म्हणतो असं सांगत भाजप आमदार तमिल सेल्वन यांनी बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असं म्हणणाऱ्या भाजप नेते अण्णामलाई यांच्या वक्तव्याची री ओढली. दरम्यान तमिल सेल्वन यांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला. मुंबईतील प्रभाग 94 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला. जावेद शेख यांनी याबाबतचा आरोप केला. शेख यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यात 50 लाखांपेक्षा अधिक महिलांचे बँक खाते उघडले. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादीने केलं असल्याचं मंत्री आदिती तटकरेंनी म्हटलंय. धुळ्यातील महिला मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. पक्ष किंवा नेत्याला पराभव दिसू लागतो तेव्हा ते असे आरोप करत असतात म्हणत जालन्याचे भाजप नेते रावसाहेब दानवेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. महापालिका निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरेंनी केला. मात्र महापालिका निवडणुकीत भाजपनं कधीच पैशाचा वापर केला नाही असं दानवेंनी म्हटलं. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ऑक्टोबरमध्ये 5,285 घरांसह 77 भूखंडांसाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीतील 4,423 विजेत्यांपैकी 2,000 विजेत्यांनी घर परत केली आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं विजेत्यांनी घरं नाकारल्यानं कोकण मंडळाची चिंता वाढलेली आहे. डोंबिवली शिवसेना भाजप हाणामारी प्रकरणी भाजपनं मूक मोर्चा काढलाय. पोलिसांकडून दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी भाजपनं केलेली आहे. भारतातील 44% शहरं दीर्घकालीन वायू प्रदूषणाचा सामना करतायत. CREनं 2019 ते 2024 या कालावधीत देशातील 4,041 शहरांमधील हवेच्या दर्जाचा अभ्यास केला. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला. भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी शनिवारी हिरवा झेंडा दाखवणार. तर या गाडीचं प्रवासी भाडं किमान 960 ते कमाल 13,300 रुपये असणार. विशेष म्हणजे अन्य मेल एक्सप्रेसप्रमाणे या गाडीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना RAC आणि VIP कोटा सुविधा मिळणार नाही. मुंबई कोस्टल रोड लगतची समुद्रात भराव टाकून निर्माण केलेली जागा सर्व नागरिकांसाठी खुली ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सोबतच त्या जागांवर कोणी व्यावसायिक किंवा निवासी बांधकामं उभारण्यास सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे मनाई केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रावर कारवाई केली. त्यानुसार राज्यातील 10वीच्या 31 आणि 12वीच्या 76 केंद्रांची मान्यता रद्द केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2025च्या पदसंख्येत वाढ करण्यात आली. आता एकूण 605 पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यात पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग नियमावली तयार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरी भागासह ग्रामीण भागातही पॅथॉलॉजी लॅबची संख्या झपाट्यानं वाढते. मात्र काही ठिकाणी पात्र नसलेल्या व्यक्ती रिपोर्टवर सही करत असल्याचं आढळतंय.